2 दशकानंतर राष्ट्रवादीची एक हाती सत्ता आलेली आहे पंचायत समितीवर, मतदारांसाठी काय सांगाल? नाही, निश्चितपणानं आज खंडाळा पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभापतीपदाच्या उमेदवार छायाताई जाधव, त्याचबरोबर उपसभापतीपदाचे पक्षाचे उमेदवार आमचे संतोष वीर, या दोघांची बहुमतानं निवड किंबहुना बिनविरोध निवड आज पंचायत समितीच्या सभागृहामध्ये पार पडली। निश्चितपणानं माझ्या वतीनं आणि खंडाळा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या वतीनं या दोघांचेही मनापासून या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो आणि या दोघांच्या तसेच आमच्या पंचायत समितीच्या सगळ्या सदस्यांच्या भावी राजकीय सामाजिक वाटचालीला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। खरं तर खंडाळा पंचायत समितीला एक इतिहास आहे आणि निश्चितपणानं या पंचायत समितीमध्ये अनेक दिग्गजांनी याच्यापूर्वी सभापतीपद भूषवलेलं आहे आणि निश्चितपणानं या तालुक्याला एक विकासात्मक दिशा देण्याचं काम या पंचायत समितीच्या माध्यमातून आजपर्यंत झालेलं आहे। आज मला सगळ्यात जास्त आनंद या गोष्टीचा आहे की ज्याचा उल्लेख तुम्ही मगाशी केला की आज एक हाती सत्ता ही राष्ट्रवादी काँग्रेसची आज पंचायत समितीमध्ये आली। मला खात्री आहे की आमचे सभापती, नवनिर्वाचित सभापती, उपसभापती हे दोघंही या खंडाळा तालुक्यातील सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांना न्याय देण्याचं काम करतील। या तालुक्यामध्ये असणाऱ्या गावागावागणीस असणाऱ्या अडीअडचणी किंबहुना शासनाच्या ज्या विविध प्रकारच्या योजना आहेत की ज्या पंचायत समितीच्या माध्यमातून राबवल्या जातात, त्या योजना अतिशय प्रभावीपणानं राबवून या पंचायत समितीमध्ये निश्चितपणानं आपली निवड ही मंडळी सार्थकी लावतील असा विश्वास मला आजच्या या निवडीच्या निमित्तानं वाटतो। भाजपकडनं दावा असा केला जातोय की आपल्या राज्यामध्ये महायुती सरकार आहे, त्यामुळे खंडाळा पंचायत समितीमध्ये आम्ही बिनविरोधची केलेली आहे, तर यावर आपलं मत काय? नाही, आता मी त्या विषयावर काही बोलणार नाही। त्यांचे मी आभार मानेन, म्हणजे त्यांनी अर्ज भरला नाही, त्यांचेही मनापासून मी आभार मानतो की त्यांनी ही बिनविरोध निवडीची प्रक्रिया ही त्या ठिकाणी पार पडली। परंतु महाराष्ट्रामध्ये युती आहे, परंतु वाईमध्ये निवडणूक लागली, वाईमध्ये निवडणूक झाली आणि तिथं राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली। आज मला सांगायला आनंद वाटतो, आज जिल्ह्यामध्ये 11 पैकी 5 पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सभापती निवडून आलेले आहेत आणि निश्चितपणानं ही राष्ट्रवादी काँग्रेस या जिल्ह्यामध्ये जी पूर्वीपासून सक्षम होती त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा लोकांनी या निवडणुकीच्या निमित्तानं आणून दिलेला आहे। भाजपकडून सोयीनुसार युती धर्म पाळला जातोय का? नाही, मी आता त्या विषयावर काय बोलू। 20 तारखेला जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदाची आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक आहे। भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून सातत्याने दावा केला जातो की अध्यक्ष हा भाजपचाच होणार आहे, तर याबाबत आपलं मत काय आहे? नाही, कुणी काय दावा करायचा, कुणी काय करायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक त्याच्या मताचा विषय आहे। म्हणजे कुणी काही मतप्रदर्शन करायचं हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे, मला त्या विषयावर काही बोलायचं नाही। आता 20 तारीख काही फार लांब नाही आहे, बघूया, घोडे मैदान जवळच। यामध्ये बाजी कोण मारणार असं आपल्याला वाटतं? ते आता 20 तारखेला कळेल आपल्याला। दुसरी गोष्ट म्हणजे फलटण यामध्ये राष्ट्रवादीकडनंही दावा दाखल केला जातोय की सभापती आमचा झालेला आहे। मुळामध्ये फलटणमध्ये जो सभापती निवडून आलाय तो घड्याळाच्या चिन्हावरचा आलेला आहे। तसं बघायला गेलं तर मग 6 पंचायत समिती सभापती आहेत राष्ट्रवादीचे घड्याळावर आलेले, म्हणजे मानचे सभापती, उपसभापती असेल, कोरेगाव उपसभापती, सभापती असतील, वाई, खंडाळा, महाबळेश्वर आणि फलटणचे जे सभापती निवडून आलेत हे खरं तर घड्याळाच्या चिन्हावर आले। खंडाळा तालुक्यातून पंचायत समितीला स्वीकृतपदी संधी कोणाला मिळणार? नाही, ते आज काही सांगू शकत नाही, हा पक्षांतर्गत विषय। चला, धन्यवाद।